धर्मप्रेमी श्रीमान चतुर्भुजी दरक जिथे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यावं. धर्मप्रेमी श्री दिलीप सेठ कामिनवार, धर्मप्रेमी श्री हरिभाऊ कुलकर्णी आणि श्री पूज्य श्री विल काका यांनी व्यासपीठाकडे यावं. आज आपण जो महोत्सव करत आहोत तो महोत्सव रुक्मिणी स्वयंवराचा आहे. आणि आज आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णांच्या या रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्तानं नर्मदा तीरावर अरण्यामध्ये राहणाऱ्या अर्धपोटी अत्यंत गरीब, केवळ लंगोटी आणि स्त्रियासुद्धा अर्धवट वस्त्र ज्यांना मिळेल तेवढं फाटके तुटके कपडे घालून राहणाऱ्या अत्यंत गरीब दीन दुबळ्या लोकांच्या सेवेकरिता, अर्थात हीच खरी भगवंताची सेवा आहे बरं का. भगवंताने आमच्या संतांनी असं म्हटलंय, जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजलेल्या गांजलेल्या दीन दुबळ्याची सेवा ही खरी साक्षात भगवंताची सेवा असं संतांनी सांगितलंय बरं का. नाहीतर बरेच वेळा दीपावळीच्या वेळेस आम्ही फराळाला लोकांना बोलावतो, घरचंच खाऊन खाऊन आजीर्ण ज्याला झालेला असतं अशालाच आग्रह करतो. अशाला कधीच आग्रह करू नये. शास्त्रात एक सिद्धांत आहे, समुद्रे वृष्टीही. समुद्रावर खूप पाऊस पडला, अरे आधीच पाणी आणि पुन्हा वरून पाऊस पडून काय उपयोग आहे. म्हणून समुद्रे वृष्टी नसावी. ज्याला खरंच भूक लागलेली आहे, ज्याला काही खायलाच मिळत नाही आहे, ज्यांना कधी पक्वान्न काय असतं हे माहिती नाही, अशा गोरगरिबांना जर तुम्ही खाऊ घातलं तर प्रत्यक्ष ते भगवंताच्या मुखात अन्न घातल्यासारखं आहे महाराज. नाहीतर आधीच ज्याला अजीर्ण झालंय. अहो आजकाल आमच्याकडे तर बरं का, इकडं काय माहिती नाही, पण समजा जेवायला बोलावलं सन्मानानं आणि नुकतीचं जेवण दिलं, काय होतं हो जेवायला? सरक्या होत्या, सरक्या म्हणतात. जे आज लोक इतके उन्मत्त झालेले आहेत. पण अशा उन्मत्त लोकांना किंवा पूर्वी ज्याच्या जवळ आहे त्याला देण्यात काहीही अर्थ नाही. त्याला दान म्हणत नाही, त्यात पुण्य नाही. असेल पुण्य, पण त्याच्यापेक्षा अनंत पटीनं पुण्य जर असेल तर दीन दुबळे गोर गरीब जे लोक आहेत अशांची सेवा, आणि अशांचीच सेवा आमच्या दिलीप सेठ कामिनवार धर्माबादकर यांनी मागच्या वर्षी भागवत कथा झाली असताना त्यांनी आणि त्यांच्या प्रेरणेनं धर्माबादच्या लोकांनी एक टेम्पो भरून वस्त्र त्या गोरगरिबांकरता पाठवले होते महाराज. आणि तिथे एक अन्नदानाची पंगत या सगळ्यांनी केली होती. आमचे दिलीप सेठ कामिनवान खरोखरच भगवंताच्या कृपेनं वैभव आहे आणि मनही तसं त्यांचं अति उदार आहे. दिलदार स्वभावाचे आहेत. उदार अंतःकरणानं ते धर्मकार्य करतात. अनेक ठिकाणी त्यांनी लाख लाख रुपये देणगी दिलेली आहे अन्नदाना करता, कुठे गोसेवे करता, कुठे कशा करता. अशा प्रकारे भगवंताच्या कृपेनं आईवडिलांच्या पुण्याईनच अशी सद्वासना होत असते. अशीच सद्वासना त्यांची कायम राहावी. उत्तरोत्तर भगवंतांनी त्यांना भरपूर ऐश्वर्यही द्यावं आणि त्याच ऐश्वर्याबरोबर धर्मकार्य, साधू संतांची सेवा, गोमातेची सेवा करण्याची सद्बुद्धीही द्यावी आणि तसंच दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं म्हणून भागवताचा प्रसाद त्यांना या ठिकाणी शाल श्रीफळ देण्यात येईल. त्यांनी तो स्वीकारावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. नर्मदा माता की जय. तसेच आपणाला काल विदित केल्याप्रमाणे आमच्या चतुर्वेदेश्वर धाम इथे ज्या काही गायी आहेत त्या गायीच्या चाऱ्याकरिता 16 एकर भूमिदान 16 लोकांनी दिलेली आहे. त्यामध्ये
मला सांगायला स्वाभिमान वाटतो, आमच्या नांदेडमधलेच धर्मप्रेमी श्री चतुर्भुजजी दरक यांनी स्वयंप्रेरणेनं, मी स्वतः त्यांच्याकडे आलो होतो, त्यांना आठवते का नाही मला माहिती नाही, पण स्वयंप्रेरणेनं स्वतःहून गोमातेची सेवा आहे ना, तर मी 1 एकर देतो जमीन. आणि खरंच त्यांनी उदार अंतःकरणाने 1 एकर जमीन चतुर्वेदेश्वर धामला केवळ गोमातेच्या सेवेकरिता, चाऱ्याकरिता म्हणून दिलेली आहे. आपण सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यांनाही मी भागवताचा प्रसाद म्हणून या ठिकाणी शाल श्रीफळ देतो आहे. जीवनामध्ये आमच्या शास्त्रात असं म्हटलेलं आहे की पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धनम पूर्वदत्तेषु या भार्या अगरे धावती धावती म्हणे. पूर्वजन्मामध्ये आम्ही जर काही विद्यादान केलं असेल तर या जन्मात आपोआप विद्या येते महाराज. पूर्वजन्मामध्ये जर आम्ही दान केलं असेल तर या जन्मामध्ये भरपूर वैभव प्राप्त होतं. आणि पूर्वजांच्या पुण्याईनं वैभव प्राप्त झाला असताना उन्माद न येता, अहंकार न येता धर्माची सेवा, साधू संतांची सेवा, गायीची सेवा करण्याची सद्बुद्धी ही पूर्वजांच्या आईवडिलांच्या पुण्याईनं घडते बरं का. तसंच आमच्या चतुर्भुजजींना त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईनं, त्यांच्या भाग्यानं खूप मोठी सेवा त्यांनी 1 एकर जमीन गोमातेकरता दिलेली आहे. गाईला 1 मुठभर घास जर दिला, 1 घास जर दिला तर आमच्या जन्मजन्मांतरातील पापांचा नाश होतो म्हणतात. एवढं पुण्य जर आहे तर जन्मभर अखंडपणे आणि त्यांना चारा यांनी मिळवून दिलेला आहे. यांना खूप पुण्याची प्राप्ती होवो आणि असंच उत्तरोत्तर गोमातेची सेवा, साधू संतांची धर्माची सेवा त्यांच्याकडून घडो आणि ती घडण्याकरता भगवंतांनी त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य द्यावं अशी प्रभुचरणी प्रार्थना करून भागवताचा प्रसाद शाल श्रीफळ मी त्या ठिकाणी देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय, गौ माता की जय, चतुर्वेदेश्वर भगवान की जय. खरंच मला सांगायला स्वाभिमान वाटतो बरं का. आमच्या लहानपणी शाळेमध्ये शिक्षक खूप प्रेमानं आदरानं शिकवायचे. अजूनही ते बालपणीचे शिक्षक समोर आले की आमची मान आपोआपच आनंदानं आदरानं वागते बरं का. पण कलियुगाचा प्रभाव आज असे शिक्षक फार कमी राहिलेत बरं का. नाहीत असं नाही, पण फार क्वचित आहेत. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, संध्याकाळ झाली की दोन्हीकडे 2 विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर हात टाकून गुरुजी झुकत झुकत येतात. आता गुरुजीच जर असे असतील तर विद्यार्थी कसे बनतील सांगा. पण अजूनही काही चांगले शिक्षक आहेत म्हणून सगळं चाललेलं आहे. त्या चांगल्यापैकीच आमचे एक धर्मप्रेमी हरिभाऊ कुलकर्णी टाकळीकर या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत. विद्यार्थ्यावर पुत्रवत प्रेम करतात. सद्गुरू दाजी महाराज टाकळीकरांचे ते अनन्य भक्त आहेत. भक्तिशास्त्रातही ते अग्रेसर आहेत. तिथे संस्थांमध्ये निरंतर धर्माची सेवा करतात. विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याचं कार्य ते करतात. सकाळचे वार्ताहरही आहेत, त्याद्वाराही आणि समाजाचं कार्य करतात. साधू संतांची सेवा करतात. आणि म्हणूनच आदर्श शिक्षक म्हणून हरिभाऊ कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिलेला आहे. अशा गुरुजींना आपण सुद्धा टाळ्या वाजवून त्यांचं वंदन करूया. आणि असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य घडावं. अनेक विद्यार्थी, नवीन पिढीतले विद्यार्थी, राष्ट्राची सेवा करणारे, राष्ट्राचा स्वाभिमान ज्यांना आहे असे विद्यार्थी त्यांनी घडवावेत आणि त्यांच्या हातून घडवत. आणि हे कार्य करण्याकरता भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं. भागवताचा प्रसाद त्यांना शाल श्रीफळ या ठिकाणी देतो. सद्गुरु दाजी महाराज की जय. या हरिभाऊ कुलकर्णींना ज्यांनी घडवलं असे त्यांचे बंधू विल काका मोठे भाविक आहेत, धर्मप्रेमी आहेत. भागवत सप्ताहाची सुद्धा सेवा त्यांनी केलेली आहे. दाजी महाराजांचे अनन्य भक्त अशा प्रकारचे आहेत. त्यांनाही अशीच धर्माची सेवा आणि असे आदर्श शिक्षक घडवण्याकरिता भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं.
आणि प्रभूच्या कृपेनं असं कार्य त्यांच्या हातून घडावं म्हणून त्यांनाही या ठिकाणी भागवताचा प्रसाद म्हणून शाल श्रीफळ देतो, त्यांनी तो स्वीकारावा. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दाजी महाराज की जय. गंगा माता की जय. गौ माता की जय. आपण थोडंसं भजन करूया आणि आपल्या कथेकडे वळूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद बोला, बोला, सगळेजण म्हणा. हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीशुक उवाच बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालाम् रन्ध्रान् वेणो रधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः.
गोड वर्णन आहे महाराज. शुकदेवजी सांगतात, राजन आता शरद ऋतू आलेला आहे, सुंदर यमुनेचा तीर आहे, हिरवळ आहे, मंगलमय वातावरण आहे. आणि अशा समयी भगवंतानी यमुनेच्या तीरावर गोड अशा मंजूळ वेणूचा नाद केला. आणि तो वेणूचा नाद गोपिकांना घरी बसून ऐकू आला बरं का. कसा ऐकू आला असेल हो? त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. भक्तीमध्ये एक अशी शक्ती आहे की सगळ्या सिद्धी दासी बनतात. अष्टमहासिद्धी, अणिमा, गरिमा, लघिमा, वशित्व वगैरे वगैरे सगळ्या सिद्धी दासी बनतात. दूरदर्शन, दूरश्रवण गोपिकांना सहज सिद्धी प्राप्त झाल्या. घरी बसून यमुनेच्या तीरावर कान्हा काय करतो गोपींना दिसतंय. संजयानं धृतराष्ट्राला गीता सांगितली, दूर युद्धभूमीवर काय चाललंय हे पाहून सांगितली. त्याला कसं दिसत होतं? व्यासांच्या कृपेमुळं त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. तसं भगवंताच्या प्रेमामुळं गोपिकांना भक्तीच्या योगानं सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून घरी बसून गोपिका यमुनेच्या तीरावर कान्हा काय करतो हे पाहत आहेत. बासुरी वाजवतो, घरी बसून ऐकू येत आहे. बेबरद वेणू बिरहा पीडम नटवर वपुः बरहा पीडम मस्तकावर. आणि तो वेणुनाद केला असताना तो वेणुनाद ऐकून गवळणी सगळ्या एकत्र आल्या बरं का. एकत्र आल्या आणि एकत्र येऊन एकमेकीमध्ये चर्चा करतात आणि श्याम सुंदराचं ते गोड रूप वर्णन करतात. काय गोड वर्णन केलंय पहा, डोळ्यासमोर आठवा. गवळणी घरी बसून कृष्णाचं रूप आठवतात, आपण कथामंडपात बसून आठवता येणार नाही का आपल्याला. गोड रूप आहे महाराज. मस्तकावर सुंदर सुंदर मोराचा मुकुट घातलेला आहे. बरहा पीडम नटवर वपुः. भगवान कसा दिसतोय ग सखे? गोपी एकमेकीमध्ये वर्णन करतात. सखे पहा ग, नटवर वपुः, त्याची कांती नटवर दिसते. तो नटवर लाल आहे. पूज्यपाद अनंत श्री विद्या विभूषित यती सम्राट धर्म सम्राट श्री करपात्रीजी स्वामी महाराज या श्लोकावर इतकं सुंदर वर्णन करतात. पूज्यपाद करपात्रीजी स्वामी म्हणतात की नटवर वपुः, नट नटासारखा शोभिवंत अशा प्रकारचा आहे. रंगमंचावर जर नट आला तर कसा नटून थटून येतो ना, तसा कान्हा आज वनामध्ये नटून थटून श्रृंगार करून आलेला आहे. मित्रांनी त्याला श्रृंगारित केलेला आहे. तो नट नाहीये, नटवर आहे. नटामध्ये सर्वश्रेष्ठ नट आहे महाराज. नाटकी आहे कान्हा, नाटकधार आहे, सूत्रधार आहे. नटासारखा शोभून दिसतोय. बर, नट श्रेष्ठ शोभतो आहे. किंवा असाही अर्थ केलाय नट आणि वर. वर म्हणजे नवरदेव. लग्नामध्ये नवरदेव कसा येतो? अंगावर फाटके तुटके कपडे घालून आहेत तसेच मळकट कळकट कपडे घालून येतो का हो कधी? नाही महाराज. गरीबातला गरीब जरी नवरदेव असला ना, आपल्या जवळ नसले तर मित्राचे उसने का होईना पण नवीन कपडे घालूनच येतो. नकली का होईना दागिने घातलेलेच असतात. अर्थात नवरदेव म्हटला, वर म्हटला की नटून थटून येतो. तसा कान्हा सुद्धा वरासारखा नटलेला आहे, थटलेला आहे, श्रृंगारलेला आहे. अत्यंत गोड रूप आहे. नटवर वपुः. कर्णयोः कर्णिकारम. सखे पहा ग, कानामध्ये कनेर फुल खवलेलं आहे कन्हैयाच्या कानावर. आणखी बिभ्रद वासहा कनक कपिशम. कन्हैयाच्या अंगावर जो पितांबर आहे ना, अगदी अग्नीतून तापून काढलेलं सोनं जसं चमचम चमकावं तसा झळझळीत तो सोनसळा. आमच्या संतांनी वर्णन केलंय, झळझळीत सोनसळा. कन्हैयाच्या अंगावरचा पितांबर तापलेल्या सोन्यासारखा तेजस्वी आहे. किंवा सखे पावसाळ्यामध्ये विजा कडकडतात, लख प्रकाश पडतो. एक वीज सगळ्या अंधाराचा नाश करते महाराज. अशा करोडो विजा एकत्र केल्या विद्युल्लता आणि त्या तेजापासून बनवलेलं वस्त्र म्हणजे भगवंताचा पितांबर आहे. गळ्यामध्ये वैजयंतींच माला. गळ्यामध्ये वैजयंती माला आहे.
आपाद मस्त करुळणारी जी माला असते तिला वैजयंती माला म्हणतात. सुंदर माळ आहे. आणखी काय केले त्यानं? रंध्रान वेणू, आपल्या ओठावर वेणू धरलेली आहे, बासुरी धरलेली आहे आणि फुंकर घालतोय त्या वेणूमध्ये. सुंदर मंजूळ नाद काढतोय. सखे, तो वेणूनाद माझ्या कानावर ऐकू येतोय ग इथे बसून. नाही नाही, एक गोपी म्हणते, सखे मला तर वाटतंय माझं नाव घेऊन मला हाक मारतोय, जाऊ का ग मी कन्हैयाकडे दर्शनाला? पण अजून जाता येत नाही, जात नाहीये महाराज. सखे, या वनातून त्या वनात काना जातो आहे. पहा ग, मागे मागे सवंगडी उड्या मारत चाललेले आहेत आणि तेही कसे, गीत कीर्ती, त्याची कीर्ती गात आहेत मुखानं. आमचा लाला असा, आमचा कन्हैया असा. अरे जगाच्या पाठीवर आहे का कोणी आमच्या कानासारखा दिसायला सुंदर? आमच्या कानासारखा मित्रप्रेमी आहे का कोणी? अरे किती गोड दिसतोय, काय सौंदर्य आहे, काय सौकुमारी आहे, काय लावण्य आहे. याची वीणा किती, वेणू किती गोड आहे, याचं रूप किती गोड आहे, किती हुशार आहे आमचा काना, कसा पराक्रमी आहे आमचा काना, शूर आहे आमचा काना, वीर आहे. अरे आमच्या कानासारखा त्रैलोक्यात कोणी नाही आहे. असे सगळे मित्रमंडळी कीर्ती गात आहेत, त्याची वाहवा करत आहेत आणि कीर्ती गात आहेत, जयघोष करत आहेत. मित्रमंडळी म्हणतात, कन्हैया लाल की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. गीत कीर्ती, त्याची कीर्ती गात आहेत. आणि असा सावळा मला दिसतोय, तो वेणुनाद ऐकू येतोय ग सखे. मला तर वाटतंय मला बोलावतोच आहे, जाऊ का मी? एकमेकीमध्ये गोपिका चिंतन करत आहेत आणि तो वेणुनाद ऐकून त्या कन्हैयाचं जे चरित्र गायलंय गोपिकांनी, जे कन्हैयाचं चरित्र त्या ठिकाणी गोपी गातात एकमेकीमध्ये, त्याच गीताला वेणुगीत असं म्हटलेलं आहे बरं का. अत्यंत गोड वेणुगीत आहे महाराज. एकमेकी चर्चा चाललेली आहे. आमच्या संतांनी वर्णन केलंय बरं का. गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. घराघरातल्या गवळणी गल्लीच्या तोंडाला येतात आणि एकमेकीमध्ये चर्चा कृष्णाचीच. मुखामध्ये एकच, गोविंद दामोदर माधवेती. कृष्णाचंच भजन, कृष्णाचंच नाम, कृष्णाचीच लीला, कृष्णाचीच कीर्ती, कृष्णाचंच रूप, दुसरा विषयच नाही. आणि अशा गवळणी तो वेणुनाद ऐकून गल्लीच्या टोकाला आलेल्या आहेत. अजून थोडी लोकलज्जा आहे म्हणून रानात जात नाही आहेत, पुढे रासलीलेमध्ये जातात. थोडी लाज आहे म्हणून गल्लीच्या तोंडाला एकत्र येऊन एकमेकीमध्ये चर्चा करत आहेत. फार गोड चर्चा आहे बरं का. एक गोपी म्हणते दुसऱ्या गोपीला, सखे अक्षण्वतां फलमिदं न परं विदामः सख्य पशो ननु विवेश यतोर्वयस्यैः. सखे, ज्याला ज्याला डोळे आहेत ना, त्या डोळ्याचं महत् भाग्य जर कोणतं असेल, कोणतं भाग्य आहे हो? या डोळ्याने भगवंताचं रूप पाहणं याच्यासारखं भाग्यच कोणतं नाही. तेच डोळे धन्य आहेत ज्या डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं. सामान्य स्त्री पुरुषाच्या रूप पाहण्यामध्ये आमचं जीवन विकृत बनतं महाराज, विकार वासनामय बनतं. म्हणून या डोळ्याने सामान्य जीवाचं रूप पाहायचं नाहीये, सृष्टीचं सौंदर्य पाहायचं नाहीये. सृष्टीचं सौंदर्य पाहण्याकरता डोळे नाही आहेत, भगवंताचं सौंदर्य पहा. तेच डोळे धन्य आहेत ज्यांनी एकदा का होईना या श्याम सुंदराचं रूप आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. जीवनातलं खरं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर या डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहावं. आणि जे डोळे रूप पाहतात ना तेच धन्य आहेत. सखे, काय सांगावं ग, या वृंदावनातले झाडं आहेत ना, हे आंब्याचे झाडं, मोठमोठे अशोकाची झाडं, चंपकाची झाडं, काय भाग्यशाली आहेत ग. कोणी कृष्णाला सावली देतो, कोणी कृष्णाला आपले फळ देतो, कोणी फुलच देतो. त्या फुलाचे हार कन्हैयाच्या गळ्यामध्ये आहेत, त्या झाडांची फळं कन्हैया खातोय. अरे केवढं भाग्य या झाडांचं. माझ्यापेक्षा भाग्यशाली हे झाड आहेत. जड असून
भाग्यशाली आहे. का? कृष्णाची सेवा. कोणी फुलाचे द्वारा, कोणी पानाचे द्वारा, कोणी फळाचे द्वारा, कोणी सावलीचे द्वारा, कोणी वारा देऊन जमेल त्या तऱ्हेनं हे झाड वृक्ष लता वेली कन्हैयाची सेवा करून आपलं जीवन धन्य करत आहेत. दुसरी गोपी एका गोपीला म्हणते, सखे खरंच ग हे झाडं जसे भाग्यवान आहेत तशीच ही वेणू सुद्धा किती भाग्यवान आहे. वेणू म्हणजे बासरी बरं का, भगवंताच्या हातातली ओठावरली बासरी. गोप्य किमाचरदय कुशलं स्म वेणुर दामोदराधर सुधा मपि गोपिकानाम. सखे या वेणूनं काय पुण्य केलं असेल ग, कन्हैयाची पट्टराणी झाली ती. कसं? 24 तास ओठावर भगवंताच्या मुखाचं चुंबन घ्यायला मिळतं तिला. अधरामृत भगवंताचं प्राप्त आहे तिला. बर, जेव्हा देव जेवायला बसतो नकाना तेव्हा तिला खाली ठेवतो का जमिनीवर? अजिबात नाही. कन्हैयानं कमरेला जे बांधलेलं उपरणे त्यामध्ये खोत आहे. बर, झोपताना उशाजवळ घेऊन झोपताय. किती भाग्य आहे ग. एक क्षण काना हिला विसरत नाहीये. 24 तास हातामध्ये ओठावर कमरेवर आणि आपल्या मस्तकाजवळ घेतो आहे. खरंच वेणू ही पट्ट राणी बनली. धन्य आहे. काय पुण्य केलं असेल हिनं ते जर मला कळालं ना तर ते पुण्य मी करेन आणि मी सुद्धा कृष्णाची अशीच लाडकी बनेन, कृष्णाच्या जवळ राहीन. ती गोपी बोलते. इतक्यात म्हणे ती वेणू अपरोक्ष रीतीनं त्या गोपीला सांगते, सखे तुला कृष्णाला प्रिय व्हायचंय का? मग मी प्रिय का झाले सांगते. मी काय काय केलं ते सांगते. ते तू कर म्हणजे तूही कृष्णाला प्रिय होशील. सांग सखे. ती वेणू सांगत आहे बरं का, बासरी सांगत आहे. सखे पहिली गोष्ट मी तप केलंय. तप? वेणून काय तप केलं? अहो वेणू वेळूच्या लाकडापासून बनवतात बरं का, आणि हे वेळूचं लाकूड जंगलात बनतं आणि जंगलामध्ये वेळूचं लाकूड वाढत असताना उन्हाळा हिवाळा पावसाळा सगळा सहन केलेला आहे महाराज. वेणू सांगत आहे, सख्यांनो कृष्ण प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये तप अत्यंत आवश्यक आहे. तपा वाचून परमात्मा प्राप्ती होत नाही. संयम वाढवला पाहिजे, तप केलं पाहिजे, साधना केली पाहिजे तर परमात्मा प्राप्ती आहे. अन्यथा देरे हलीन पलंगावरी जमत नसतं बरं का, नाही होणार. तप करा. मी तप केलंय. बर, एक गोष्ट. दुसरी गोष्ट गोपिकांनो, लोकांनी माझं पोट भाजलं पण मी काही म्हणाले नाही. पोट भाजलं? हो. वेणू जेव्हा बनवतात ना वेळूच्या लाकडापासून तेव्हा शस्त्रानं अस्त्रानं त्याला छिद्र पाडत नाहीत बरं का. 7 स्वर निघण्याकरता 7 छिद्र पाडलेले असतात. पण ते छिद्र कसे पाडतात माहिती का? सळई तापून त्यानं छिद्र पाडलेले असतात. तापून जाळतात ते, कारण किकड्यानं वगैरे जर पाडावे तर ते उलण्याची शक्यता असते, म्हणून जाळून छिद्र पाडतात. वेणू सांगते माझं पोट भाजलं लोकांनी पण मी काही म्हणाले नाही. लोक काय म्हणतील लोकाकडे लक्ष देऊन परमार्थ होत नाही. म्हणून ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे त्यानं लोकाकडे लक्षच देऊ नये. महाराज मीराबाईनं दिलं का हो लक्ष? लोक किती बोलत होते मीराबाईला. म्हणून लोक काय म्हणतील हे पाहून जर तुम्ही परमार्थ करू लागलात तर तुम्हाला परमार्थ होणार नाहीये. लोकांनी कितीही त्रास दिला, लोक त्रास देतातच. लोकांचा स्वभाव आहे महाराज. कोणाला त्रास दिला नाही? जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास दिला नाही का? ज्ञानराज माऊलींना त्रास दिला नाही का? जगद्गुरु शंकराचार्यांना त्रास दिला नाही? कोणाला त्रास दिला नाही हो. साधू संतांना सुद्धा या लोकांनी त्रास दिलेला आहे. छळो की पळो करून सोडलेले महाराज. सामान्य लोक तर सोडून द्या, पण मोठमोठी योगी तपी सुद्धा त्रास देतात महाराज. इंद्रादिक देव सुद्धा ताप देतात. लोकांचा स्वभाव आहे लोकांनी ताप द्यावा, आपला स्वभाव आपण सहन करावा, सहनशीलता वाढवावी, म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करावं. हे दुसरा गुण. तिसरी गोष्ट, वेळूच्या लाकडाला वितवित अंतरावर कांडे असतात, गाठी असतात. त्या गाठी काढाव्या लागतात. वेणूनं सांगितलं सख्यांनो मी माझ्या पोटातल्या सगळ्या गाठी काढून टाकल्या म्हणून कृष्णाला प्रिय झाले. तुम्हाला सुद्धा कृष्णाला प्रिय व्हायचं जर असेल ना तर आपल्या उदरातल्या गाठी काढून टाका. आमच्या उदरात कोणत्या गाठी आहेत हो? वेळूच्या तुकड्याला जसं वीत अंतरावर गाठी असतात तशा आमच्या हृदयात सुद्धा गाठी आहेत. कामाची गाठ आहे, क्रोधाची गाठ आहे, लोभाची गाठ आहे, मोहाची गाठ आहे, अहंकाराची गाठ आहे, द्वेषाची गाठ आहे. अशा अनेक गाठी आहेत बरं का. या पारमार्थ